निवडणुका आहेत, शेवटी स्वबळाची भाषा होते आणि ताकद भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला भावना अशी आहे की आम्ही स्वबळावर लढून भारतीय जनता पक्षाचाच झेंडावरती फडकला पाहिजे, हे प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे. त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, काही चुकीचं नाही. कारण का आपण मेहनत केली आहे. भारतीय जनता पक्ष हा फक्त निवडणुकीसाठी काम करतो का? तर नाही, हा पक्षात नाही आहे. वर्षभरामध्ये प्रदेशाकडून असेल, केंद्राकडून असेल किंवा प्रभाकर सावंत असंख्य कार्यक्रम आपण राबवत बसतो. सेवा करण्याचे विविध कार्यक्रम असतील, विविध जयंतीच्या निमित्त कार्यक्रम असतील. आता आपण एकता दौड आपण केली किंवा मध्ये चव्हाण साहेबांनी रक्षाबंधन संदर्भात कार्यक्रम, असंख्य कार्यक्रम वर्षभरामध्ये अगर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ते सातत्याने अगर घेत असेल तर मग कार्यकर्त्यांमध्ये ही भावना येणारच आहे, बाबा माझ्या गावामध्ये अगर माझीच ताकद असेल तर इकडची निवडणूक अगर असेल तर मीच जिंकलो पाहिजे, ती भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आपल्या प्रभाकरजींनी जसं बोललं की आपण लोकसभा आणि विधानसभामध्ये आम्ही ठणकावून सांगतो, हे फक्त सिंधुदुर्गापर्यंत नाही पण पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये एक अशी विधानसभाची सीट कोणीही मोजून दाखवावी किंवा मला त्यावर व्यासपीठावर यावं. मी निवडणुकीच्या पूर्ण गणिताचा अभ्यासक आहे. कोणीही मला त्या निवडणुकीचे आकडे दाखवावे की कुठलाही आमदारकी विधानसभेची या पूर्ण कोकण पट्ट्यावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ताकदीशिवाय कोणीही आमदार होऊ शकलाय का, अशी एक मतदारसंघ मला दाखवा, एक मतदारसंघ दाखवा, मग काही हरीन. मग ही अगर भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे तर आपण आपल्या आपल्या नेत्यांकडे ही भावना व्यक्त करतो आणि काम सुरू केलेलं आहे.